नमस्कार, मी माधवी किचन्समधून तुम्हाला आज फरसबी आणि मटकीची नैवेद्याला चालणारी भाजी दाखवत आहे। त्यासाठी 1 वाटी भिजलेली मटकी, पाव किलो फरसबी घेतलेली आहे आणि वाटण्यासाठी 2-3 मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडंसं ओलं खोबरं हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे। वरून 1 चमचा साखर चवीसाठी, मीठ आणि हिंग। फोडणीला आता मी ही फरसबी हळदवर टाकून हे वरतून टाकण्यासाठी आहे। खोबरं आणि कोथिंबीर भाजी पूर्ण झाली की ही वरून सजावटीसाठी ही ठेवून दिलेले आहे खोबरं कोथिंबीर। आता मी फोडणीला भाजी टाकत आहे। आता मी तेल टाकत आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी, थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद। मोहरी तडतडल्यानंतर हळद टाकते। आता त्याच्यामध्ये ही फरसबी आणि मटकी एकत्र करून घेतलेली मी टाकत आहे। गॅस बारीक केलेला आहे। त्या 3 मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत। थोडंसं आलं घेतलेलं आहे, 1 अर्धा इंच। नंतर त्यात हे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। आता हे मी भरड वाटून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये हे भरड वाटलेलं वाटण मी टाकत आहे। हे इतकं भरड वाटलेलं आहे। थोडंसं पाणी घालून त्याच्यात थोडंसं टाकलं तरी चालते। आणि आता ही पूर्ण हलवते आणि 2 वाफा छान घेते। मग त्याच्यात साखर आणि मीठ टाकणार आहे। असे पाणी टाकत आहे वाफेसाठी। अर्धा चमचा तिखट टाकत आहे। या 2 वाफा आलेल्या आहेत। आता पूर्ण भाजी मी हलवून घेते आणि त्याच्यामध्ये ही 1 चमचा साखर टाकत आहे आणि मीठ टाकत आहे। आता हे झाकण मी काढत आहे। भाजीला छान वाफ आलेली आहे, मटकी ही शिजलेली आहे। आता ह्याच्यावर हे मी कोथिंबीर आणि खोबऱ्याचे वाटण टाकत आहे। असं टाकलं आणि भाजी आता तयार आहे।